देवा, तुझ्या आशीर्वादाने माझ्या संसारातले सगळे विघ्न दूर झालेत आणि आता खऱ्या अर्थाने माझ्या सुखी संसाराची सुरुवात झाली आहे. ऐक ना, जरा देवाला सांग ना, माझं ऐकत नाही तो. त्याला सांग की या बाळामुळे आम्हाला नाही, या पूर्ण घराला खूप आनंद झालाय. हा आनंद ना असाच राहू दे, नाही वाढू दे. सांग सांग सांग. तुम्ही सांगितलं ना, ऐकत नाही का माझं तू? असं कसं ऐकत नाही? मनापासून सांगितलं ना, सगळं ऐकेल. आता म्हणा, आमच्या येणाऱ्या बाळाला सुदृढ ठेव, निरोगी ठेव. म्हणा. आमच्या येणाऱ्या बाळाला सुदृढ आणि निरोगी ठेव. सुदृढ ते ठेव आणि निरोगी पण ठेव रे बाबा. त्याची काळजी घे. त्याची काळजी घे. आमच्या बाळावर तुझे असेच आशीर्वाद राहू देत, एवढीच आमची तुझ्याकडे प्रार्थना. काय काय करतेस का देवासमोर? माझ्या कुठे बरी आहेस तर तू? तू वाकू नकोस, या अवस्थेत वाकायचं नसतं. गर्भसंस्कार चॅप्टर नंबर 5 काय सांगितलंय? वाकायचं नाही, बाळाला त्रास होतो. हो, एवढंसं वाकल्याने काही होत नसतं. तेवढीच एक्सरसाइज होते ना. एक्सरसाइज करतेस ना, सकाळी योगासनं करतेस, ते करतेस ना. आता कशाला पाहिजे? हं काय मग मला सांग ना, मी देतो. तेव्हा थोडी बुद्धी पण दे रे. काय बघ, वाकायचं नसतं. चला मग ओळख नाही तुला? सारंग, हे घे कसं. थँक्यू. आईंना प्रसाद देऊन. हो प्लीज प्लीज. ऐक ना, वेळ आहे ना तुझ्याकडे? बोलायचंय. बोल ना. तो टोप्या सापडला. सदाशिव रे, तो सापडला. काय सांगतोस? तू पुन्हा? अरे काय ओली का सुखी खेळतोय का मी? एकदा इकडे एकदा तिकडे असं नसतं रे बाबा. त्याने तो ओल्ड कॉन्टॅक्ट आहे ना, म्हणजे सिम फेकून दिलेलं कुठेतरी. नवीन कॉन्टॅक्ट नंबर सापडला, त्याला फोन केला आणि त्याला भेटायला बोलवलं. कधी भेटणार आहे? तेच मला तुला सांगायचंय. मी भेटलो त्याला. तू भेटलास? अरे पण मला का नाही सांगितलंस? मी देवाला बोललो असतो, त्याला पकडलं असतं आपण, अजून माहिती मिळाली असती. तेच नको होतं ना मला. अरे लवाजमा घेऊन गेलो असतो, त्याला संशय आला असता. तर आता सापडलाय तरी तर तोही भेटला नसता ना. त्याला जरा जरी संशय आला ना, तो पुण्याच्या बाहेर कुठेतरी निघून जाईल. ऐक ना माझं, ऐक. त्याला बरोबर आट्यात घेतलाय, ट्रॅप लावलाय, अलगद अडकेल तो. दादा हे सगळं ठीक आहे, पण तू एकटा जाऊ नकोस. आपण दोघं मिळून करू जे काय करायचं ते. अरे डेंजर आहे तो. कोण टोप्या? तो डेंजर? अरे लुक काय रे एकदम. माझ्या बरोबर काम करायचं मला माहिती आहे ना तो कसा आहे. तो बरोबर कसा आट्यात येईल ना मला माहिती आहे. एकदा का तो ओकला ना आपल्या समोर, कोण त्याला फोन करतं, तू कोणाला फोन करायचा, सगळं आपल्याला काय. आपल्याला तेच पाहिजे ना. ठीक आहे, पण पुन्हा तू नाही जाणार आहे बाबा, आणि एकटा पण नाही जाणार, कळलं? ओ, तर हा राजकुमार शेवटी पोचलाच सदाशिवपर्यंत. आता हा काही शांत बसणार नाही. सर ह्याने खरंच सदाशिवला ट्रॅप केलं तर त्या जाळ्यात सगळ्यात आधी मी फसणार, आणि ते मी कधीच होऊ देणार नाही. काहीही करून यातून बाहेर पडावं लागेल ऐश्वर्या. आज मी खूप खुश आहे, खूप खुश. मला वाटलं होतं या घरात आता संगीत कधीच परत येणार नाही. या घरात आता संगीताचे सूर कधीच पुन्हा ऐकायला येणार नाही. पण नाही, वझेंच्या या घरात आता पुन्हा तुझे सूर परत येतील. पुन्हा संगीत सगळीकडे दुमदुमेल. वझे घराण्याचं नाव चंद्र सूर्यासारखं कायम तळपत राहील. या घरात आता पुन्हा रियाजाच्या मैफिली रंगतील. खरं आहे माई, पण या मैफिली कुणामुळे रंगणार आहेत तेवढं लक्षात आहे ना माई तुमच्या? नाही म्हणजे तुम्ही तर हार मानली होती आणि माझ्याकडे मदत बी मागितली होती. त्यामुळं खऱ्या अर्थानं तुमचं तुटलेलं स्वप्न या जयंतीने जोडलंय एवढं लक्षात आहे ना तुमच्या? हो जयंती, बरोबर बोलतेस तू.
खूप छान काम केलंयस, मानला तुला. पण जयंती, तरीही मनात शंकेची एक पाल अजूनही चुकचुकते माझ्या. तारा येईल ना नक्की? 100%, 100% येणार आपले तारा मॅडम. तुम्ही काळजी करू नका हो, त्या येणार म्हणजे येणार. कसे जयंती कुठलं बी काम अर्धवट करत नाही, त्यामुळे तारा मॅडम इथं येणार. बर. अगं पण मग उभी काय आहेस? जरा फोन लाव तिला, ताराला. तिला विचार की किती वाजेपर्यंत निघतीये, केव्हा पोचतीये, तिच्याकडे गाडी आहे की नाही, का गाडी पाठवू मी तिच्या. एवढं लाड करायचे नाहीत माई, एवढा भाव नाही द्यायचा त्यांना. तुम्ही गडबड करू नका हो माई. कसं आहे, आपण सारखं सारखं जर का त्यांना कॉल केला ना तर त्यांना वाटेल की आपल्याला त्यांची गरज आहे. अहो तसं भासवूनच द्यायचं नाही. सारखा जर का मी त्यांना कॉल केला ना तर किंमतच देणार नाहीत त्या. बरोबर बोलतेस तू. नाहीतरी ही पोरगी ना खूप डोक्यावर बसली आहे माझ्या. अगं माझा साधा एक फोन उचलत नाही ती. ठीक आहे, पण मला सांग जयंती, मी तिला एवढं सांगून सांगून दमले, अख्खं मेंदळे खानदान तिला समजावून थकलं, तू अशी तारावर कुठली जादूची कांडी फिरवलीस? ती पोरगी एकदम फटक्यात तयार झाली. काय ग, कसली जादू केलीस माझ्या तारावर? जादू तर केली मी माई, पण ती तुम्हाला कशाला सांगू? आणि काय हो तुमचं, हा? तुम आम खाऊ ना, गुटल्या काय कोगिन रे हो, हा? मी काय केलं ते माझं सिक्रेट आहे, ते राहू दे की माझ्याजवळ, आहे की नाही? बरं बाई, तुझं सिक्रेट तुझ्याजवळ ठेव. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवायचीच जयंती, तू म्हणतेस तसं झालं नाही ना तर माझ्यासारखी कुणी वाईट बाई नाही, हा लक्षात ठेवायचंस. तिथं तशी बी कुणी नाहीये माई. सॉरी, म्हणजे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी तारा मॅडम ना बघा, मग बोला मला. अहो मॅडम चला ना, आता आवरा लवकर, ऑफिसला जायचंय, कामं पेंडिंग आहेत. हो मी ऑफिसला येणारच आहे, पण मला आज ऑफिसमधून लवकर निघावं लागेल. मॅडम सावली, अशी काय तुम्हाला महत्वाची कामं आहेत की तुम्हाला लवकर यावं लागेल? महत्वाची नाही, पण माईंने रियाजाला बोलवलं आहे, म्हणून दुपारनंतर तिथे जावं लागेल मला. पण आता रियाजाची काय गरज आहे? गाण्याचा माझ्या नाही, म्हणजे तारा मॅडम गातात ना, मी त्यांच्यासोबत असते फक्त. तिनं तर गाणं सोडलंय ना? सोडलंय? माहीत नाही, म्हणजे बहुतेक त्या तयार झाल्या असतील गाणं गायला, म्हणून माई बोलवत असतील, नाही तर उगाच नसतं बोलवलं त्यांनी. मग आता रियाज किती दिवस चालणार आहे? माईंनी सांगितलं की अजून कार्यक्रमाची तारीख नाही आली आहे, जोपर्यंत कार्यक्रम नसेल तोपर्यंत चालू ठेवावा लागेल रियाज.